बघा, महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागातल्या जागेची गांभीर्याने चर्चा सुरू आहे. जिथं जिथं ज्यांचं मेरिट असेल त्या पद्धतीच्या जागा विचारविमर्श करून घाईगर्दी न करता त्या जागेवर चर्चा करून आम्ही पुढे जातो आहे. त्यामुळे थोडा वेळ लागतो आहे, पण आमचा एक प्रयत्न आहे की दसऱ्यापर्यंत आम्ही 250-200 जागा एकत्रित जाहीर करायचा निर्णय आम्ही करतो आहे आणि त्या पद्धतीची आमची तयारी सुरू आहे. तुमचा जो प्रश्न भांडण लावायचा आहे तर तो कुठेही त्याला ते यशस्वी होणार नाही. आमच्या याच्यामध्ये कुठलंही भांडण नाही. माध्यमांनी भांडण लावण्याचा प्रयत्न केला तरी लागणार नाही. नाही विदर्भाच्या जागा असं नाही, पण महाराष्ट्राच्या बहुतांशी जागेवरती चर्चा सकारात्मक होते. आम्ही पण आमच्या ज्या जागा आहेत त्याच्यावरती ऑलरेडी आम्ही इच्छुक उमेदवारांच्या चर्चा सुरू केल्या आहेत, त्यांच्याशी बोलतो आहोत. आणि लोकसभेची जी यादी जाहीर झाली होती तशी यादी जाहीर होईल ना. वाद नाही, वाद प्रत्येकाला वाटतं की कुठली म्हणजे एखादी जागा असते ती एकाला वाटतं मला मिळावी, दुसऱ्याला वाटतं मला मिळावी. ते शेवटी त्या जागा शेवटी घेतल्या जातात आणि त्या सोडवल्या जातात. विदर्भातल्या बहुतांशी जागेवर चर्चा झाली आहे. काही जिल्ह्यांमधल्या जागा बाकी आहेत, त्या उद्या बहुतेक जर आम्ही बसलो तर उद्या त्याच्यावर चर्चा सुरू होईल.